नमस्ते मित्रांनो, एस एस के दर्शन या आपल्या आवडत्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. नवीन असाल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि असेच आनंदाने आमच्यासोबत शिकण्यासाठी बेल आयकनचं बटन जरूर प्रेस करा, कारण बेल आयकनचं ऑल दाबल्याशिवाय आमचे नवनवीन व्हिडिओज आपल्यापर्यंत पोहोचू शकणार नाही. चला तर मग आज काहीतरी नवीन शिकूयात. नमस्ते मित्रांनो, स्वागत आहे एस एस के दर्शन या आपल्या आवडत्या चॅनलमध्ये. मित्रांनो, आपण बघत आहोत 9th स्टँडर्डचा 15 नंबरचा चॅप्टर लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम. त्यातला पार्ट फर्स्ट आपण बघितलेला आहे. आता पार्ट 2मध्ये आपलं स्वागत आहे. तर पार्ट 2 बघण्या अगोदर मी तुम्हाला एक विनंती करत आहे की त्या तत्पूर्वी आपण पार्ट 1 एकदा कृपया बघून घ्यावा, कारण पार्ट 1 हा 15-20 मिनिटाचाच असेल. तो बघितल्याशिवाय आपल्याला पार्ट 2 इझिली समजणार नाही, आणि तो जर बघितला तुम्ही अटेंटिव्ह माइंडने तर पार्ट 2 तुम्हाला एकदम इझिली समजून जाईल. अवघड असं काहीच नाही आहे. चला तर आपण मूव्ह होत आहोत पार्ट 2कडे. तर पार्ट 2मध्ये आज आपण बघणार आहोत एक्सक्रिशन हा पॉईंट बघणार आहोत. तर जे सजीवांमध्ये एक्सक्रिशन असतं म्हणजे उत्सर्जन होतं, बरोबर ना. पार्ट 1मध्ये तर आपण बघितलं की त्यामध्ये त्यांचं जे असतं ट्रान्सप्रेशन पूल आणि हे बघितलं आपण, बघा रूट प्रेशरने ट्रान्सपोर्टेशन कसं केलं जातं फूडचं किंवा पाण्याचं, बरोबर ना. हे आपण बघितलं. तर आता आपण बघणार आहोत की हे एक्सक्रिशन कसं होतं. आता ते खाल्लेल्या अन्नाचं त्यांचं उत्सर्जन कसं होतं हे आपण बघणार आहोत. चला तर सुरू करूयात. मित्रांनो, हे बेसिक तर आपल्याला माहितीच आहे. एक्सक्रिशन म्हणजे काय असतं, उत्सर्जन म्हणजे काय असतं, बरोबर ना. जे अन्न आपण खातो किंवा जे सजीव जे अन्न खातात ते अन्न जर त्यांना नको असेल, ते अन्न जर म्हणजे त्यांना बाहेर टाकतात, ते घातक असलेले नको असलेलं अन्नपदार्थ, तर त्याला काय म्हणतात, उत्सर्जन म्हणतात आणि एक्सक्रिशन म्हणतात, बरोबर की नाही. तर असे जे टाकण्याची प्रक्रिया असते ही प्रत्येक सजीवामध्ये ही वेगवेगळी असते. आता कसं असतं, आता बघा, तुम्ही सांगा, मला सांगा, घरामध्ये जर सपोज तुमच्या खूप कचरा असेल तर तो कचरा किंवा एखादे टाकाऊ पदार्थ असतील, बरोबर ना, जर तुम्ही घर कधी स्वच्छच केलं नाही, खूप दिवस असंच ठेवलं, तर काय होईल मला सांगा बरं. तो कचरा दिवसेंदिवस वाढत जाईल, नंतर त्याच्यातून काय यायला लागेल, स्मेल व्हायला लागेल, मग सडेल तो, बरोबर ना. मग खराब होईल आणि नंतर त्याच्याच स्मेलने पुन्हा आपण काय होऊन जाऊ, आजारी पडत जाऊ. हेच होईल की नाही. मग नंतर त्यातच कंटिन्यू राहिलं तर एक दिवस आपल्याला काय होणार आहे, त्याच खराब वासामध्ये एक दिवस आपल्याला मृत्यू येणार आहे, बरोबर की नाही. अंत तर शेवटी असाच होणार आहे. तसंच असतं सेम ॲनिमल्समध्ये, म्हणजे ह्या सजीवांमध्ये सुद्धा तसंच असतं. म्हणजे ह्या लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये कसं असतं की आपण आपल्या बॉडीमध्ये आपण जी सतत अन्न घेत असतो, बरोबर. आणि अन्नातून आपल्याला कधी कधी काय असतं की थोड्याफार प्रमाणात काही घातक असे हार्मफुल असे गोष्टी पण त्याच्यामध्ये आपल्या बॉडीमध्ये तयार होत असतात. जसं की युरिक आम्ल तयार होत असतं, युरिक ॲसिड तयार होत असतं, अमोनिया तयार होत असतो. तर हे अमोनिया, युरिक ॲसिड हे जर असंच जर बॉडीमध्ये साठून राहिलं तर त्याने काय होईल, ती बॉडीसाठी हार्मफुल ठरेल आणि एक दिवस कसा होईल आपल्याला की बॉडीला अशा नंतर इजा व्हायला लागतील आणि आपल्याला एक दिवस काय होईल, आपला मृत्यू त्यामध्ये होऊन जाईल. मग हे जे असतात हे घातक पदार्थ बाहेर टाकावेच लागतात, बरोबर ना. मग आपण कशाद्वारे टाकत असतो मला सांगा बरं. एक्सक्रिशन आपल्या बॉडीतून कशा पद्धतीने होत असतं. खराब पदार्थ आपल्या बॉडीतून कशा प्रकारे टाकले जातात सांगा बरं. स्किनच्या मार्फत टाकले जातात, जसा की घाम येतो की नाही, बरोबर ना. किंवा आपण बघा एक प्रकारे असं कधी कधी आपल्याला बघा गॅस वगैरे झाला तर ढेकर येतात की नाही, असं म्हणजे लंग्सद्वारे काय होतं, असं ढेकर काढले जातात. तर ते सुद्धा काय एक प्रकारचं उत्सर्जनच आहे, एक्सक्रिशनच आहे. नंतर काय होतं की आपण हे करतो का, युरिन पास करत असतो, बरोबर ना. लघवी पास करत असतो किंवा आपण विष्ठा टाकत असतो. हे काय एक प्रकारचं शरीरामध्ये साठलेलं जे अन्नपदार्थ आहेत, जे टाकाऊ अन्नपदार्थ आहेत, तेच आपण बाहेर टाकत असतो. यालाच काय म्हणतात, एक्सक्रिशन म्हणतात. त्यानंतर अजून काय असतं मला सांगा बरं. सगळ्यात महत्त्वाचं काम जे असतं ना ते कोण करत असतं माहिती काय. उत्सर्जनाचे असे 4-5 प्रकार आहेत, पण यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट जे काम करत असतं ना हे किडनी करत असते. कारण किडनी काय करत असते, रक्तामधील जी घाण आहे ना तिची गाळण करत असते आणि जे खराब टाकाऊ मटेरियल आहे ना ते ब्लॅडरमध्ये स्टोअर करून लघवी वाटे किंवा याच्या वाटे ती स्वच्छ करून घेत असते. कशा मूत्रा वाटे किंवा विष्ठे वाटे ती स्वच्छ करून घेत असते. आलं लक्षात. चला तर आपण सुरू करूयात. बघा या ठिकाणी ॲटलिस्ट अ स्मॉल क्वांटिटी ऑफ गार्बेज ऑर वेस्ट इज प्रोड्यूस्ड एव्हरी डे इन इच हाऊस. ते म्हणतात की सपोज प्रत्येक घरामध्ये जर तसा थोडा कचरा किंवा टाकाऊ पदार्थ जर निर्माण होत राहिले, प्रोड्यूस होत राहिले, तर काय होईल बघा. व्हॉट विल हॅपन, काय होईल मला सांगा, इफ यू कीप दिस गार्बेज फॉर मेनी डेज इन युअर हाऊस. हा प्रश्न विचारलेला आहे की काय होईल असं जर खूप दिवस राहू दिलं. तर मी मगाशीच सांगितलं की आपण आजारी पडू आणि आजारी पडून त्यातच राहून एक दिवस आपला मृत्यू त्यातच होईल, बरोबर की नाही. मेनी हार्मफुल आणि वेस्ट सबस्टन्सेस लाईक युरिया
युरिक ॲसिड, अमोनिया एक्सेट्रा आर प्रोड्यूस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम. ते म्हणतात की सजीवांमध्ये खूप सारे असे हार्मफुल आणि वेस्ट सबस्टन्सेस तयार होत असतात बॉडीमध्ये, जसं की युरिया तयार होत असतं, युरिक ॲसिड तयार होत असतं, अमोनिया तयार होत असतो. एक्झामचे क्वेश्चन्स आहेत, तुम्हाला विचारले जाऊ शकतात की कोणते कोणते हार्मफुल सबस्टन्सेस आपल्या बॉडीमध्ये किंवा लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये प्रोड्यूस होत असतात, तर हे सांगायचे तुम्ही. इफ दीज सबस्टन्सेस ॲक्युमुलेटेड इन द बॉडी ऑर अँड रिटेन इन द बॉडी फॉर लाँग. ते काय म्हणतात की जर हे असे हार्मफुल पदार्थ जर शरीरात असेच आपल्या बॉडीमध्ये खूप काळ जर असे राहून गेले तर काय होईल बरं, मला सांगा बरं. लॉंग टाईमसाठी इट कॅन लीड टू सिरियस हार्म ऑर डेथ, इवन डेथ. हे काय होऊ शकतं की हा काय करू शकतो, एकदम सिरियस होऊ शकतं हे, बरोबर ना. तर त्याच्यामध्ये कधी कधी काय होऊ शकते, गंभीर आपल्याला इजा होते आणि इवन एक दिवस आपल्याला डेथ पण होऊ शकते, मृत्यू पण येऊ शकतो. हेन्स इट इज नेसेसरी टू रिमूव्ह सच हार्मफुल अँड वेस्ट सबस्टन्सेस फ्रॉम द बॉडी. त्यासाठी हे नेसेसरी असतं, गरजेचं असतं की हे रिमूव्ह करायचे, हे हार्मफुल किंवा वेस्ट सबस्टन्सेस बॉडीमधून. डिफरंट ऑर्गॅनिझम्स हॅव डिफरंट मेथड्स फॉर डुईंग दिस. आता वेगवेगळ्या ऑर्गॅनिझममध्ये म्हणजे वेगवेगळ्या सजीवांमध्ये वेगवेगळी प्रोसेस असते हे टाकाऊ मटेरियल बाहेर टाकण्याची किंवा हे हार्मफुल मटेरियल बाहेर टाकण्यासाठी. रिमूव्हल ऑफ वेस्ट ऑर हार्मफुल सबस्टन्सेस फ्रॉम द बॉडी इज कॉल्ड एक्सक्रिशन. तर ह्या पद्धतीने, जसं की हा प्रश्न पेपरला असेल बघा, एक्सक्रिशन म्हणजे काय असतं, रिमूव्हल ऑफ वेस्ट ऑर हार्मफुल सबस्टन्सेस. जे काही वेस्ट, टाकाऊ पदार्थ किंवा हार्मफुल सबस्टन्सेस असतात, जे आपल्याला घातक असतात, असे पदार्थ असतात, ते बॉडीमधून काय करायचे, बाहेर टाकायचे, रिमूव्ह करायचे. यालाच काय म्हणतात, एक्सक्रिशन म्हणतात. इन युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम. आता युनिसेल्युलर म्हणजे जे एकपेशीय सजीव असतात, बरोबर ना, अमिबा वगैरे सारखे. वेस्ट मटेरियल डायरेक्टली इलिमिनेटेड अक्रॉस द सेल सरफेस. ते काय करतात की जे सेल सरफेस असताना म्हणजे पेशी असतात ना त्यांच्या, तर पेशीचा जो सरफेस असतो म्हणजे पृष्ठभाग असतो ना, त्याच्यातून डायरेक्टली ते काय करतात, बाहेर टाकतात. ते टाकाऊ मटेरियल डायरेक्टली त्या पेशीच्या सरफेसमधूनच बाहेर टाकून देतात, सेलच्या सरफेसमधून. पण आपण सगळे कसे आहोत, आपण युनिसेल्युलर आहोत का, नाही, आपण मल्टीसेल्युलर आहोत, बरोबर ना. वेअर ॲज द प्रोसेस ऑफ एक्सक्रिशन इन मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम इज कॉम्प्लेक्स. पण आपली ही जी एक्सक्रिशनची प्रोसेस असते मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझमची, ही कशी असते, थोडीशी कॉम्प्लेक्स असते, गुंतागुंतीची असते ही प्रक्रिया. आणि हीच तर आपल्याला काय करायची आहे, इथे समजावून घ्यायची आहे. चला इथे ऑलवेज रिमेंबरमध्ये बघूयात आपण. रिटेन्शन ऑफ अनवॉन्टेड अँड हार्मफुल सबस्टन्सेस इन द बॉडी इज डेंजरस. ते म्हणतात की अशा पद्धतीनं जे अनवॉन्टेड अँड हार्मफुल सबस्टन्सेस जर रिटेन राहिले म्हणजे कायमस्वरूपीच बॉडीमध्ये राहिले, तर हे डेंजरस ठरतील, आपल्यासाठी घातक ठरतील, बरोबर की नाही, गंभीर ठरतील. हेन्स जस्ट ॲज अ प्रोसेस ऑफ एक्सक्रिशन ऑकर्स इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम. आणि यासाठीच सजीवांमध्ये ही एक्सक्रिशनची प्रोसेस दिलेली आहे या सृष्टीने किंवा ज्याने कोणी आपल्याला तयार केलं असेल, बरोबर ना. सिमिलरली प्रॉपर डिस्पोजल ऑफ द गार्बेज प्रोड्यूस इज अवर लोकॅलिटी अँड होम इज ऑल्सो नेसेसरी. त्याच पद्धतीने ते म्हणतात की आपल्या ज्या लोकल एरियामध्ये म्हणजे परिसरामध्ये किंवा घरामध्ये कचऱ्याची सुद्धा व्यवस्थित आपण डिस्पोज करणं म्हणजे विल्हेवाट लावणं हे खूप गरजेचं असतं, बरोबर की. जशी बॉडी शुद्ध ठेवणं गरजेचं आहे, तसं आजूबाजूचा एरिया पण साफ ठेवणं खूप गरजेचं असतं. दिस विल हेल्प यू लीड द हेल्दी लाईफ. आणि यामुळे काय होईल की आपल्याला एक सुंदर असं हेल्दी लाईफ मिळेल, आरोग्य संपन्न असं काय मिळू शकतं आपल्याला, त्यातून जीवन मिळू शकतं, बरोबर की नाही. चला तर मित्रांनो आता बघूयात एक्सक्रिशन इन प्लांट्स. वनस्पतींमध्ये एक्सक्रिशन कसं होतं, उत्सर्जन कसं होतं, मला सांगा बरं कसं होत असेल. आता तुम्ही तर बघताच, बरोबर की नाही, हे बघतच ना, वनस्पतींचं निरीक्षण ऑब्झर्वेशन करतात की नाही, बाहेर झाडांचं काय होत असतं, सांगा बरं काय होतं. झाडाची पाने गळताना दिसतात, फुलं गळताना दिसतात, फळं गळताना दिसतात. त्यानंतर काय होतं, झाडाला कधी असं बघितलं का लहानपणी तुम्ही असं खेळलं आहेत का, डिंक काढायचा बघा, लिंबाच्या झाडाचा किंवा बाभळीच्या झाडाचा असा डिंक यायचा बघा, असा डिंक तो काढायचो आणि आपण पाण्यामध्ये भिजवून ठेवायचो, नंतर असं पेजेस वगैरे चिटकवायला त्याचं मदत करायचो, स्टिक करण्यासाठी तो डिंक असतो. हे काय असतं, तर वनस्पतींचे हे एक प्रकारचं एक्सक्रिशनच असतं, बरोबर की नाही. चला तर बघूयात. बघा इथे, वाय डज दिस हॅपन, हे का होतं मला सांगा बरं. लीव्ज ऑफ प्लांट्स फॉल ऑफ इन अ पर्टिक्युलर सीझन. काही सीझनमध्ये झाडांची पानं का गळतात, मला सांगा. झाडांची पानं जर गळालीच नाही, लाईफ लॉंग तशीच राहिली तर काय होईल, नवीन पालवी कशी फुटणार त्याला, बरोबर ना. जे पहिलं आहे जुनं, जशी आपल्या डोक्यावरची केस गळून पडतात, तसंच ते झाडांची पानं पण एक जुनी गळून पडतात आणि नवीन पालवी फुटते, बरोबर ना. जुन्यांची जागा खाली झाली तरच नवीन येतील की नाही, बरोबर ना. फ्रूट्स फ्लावर्स फॉल ऑफ आफ्टर अ सर्टन पिरियड ऑफ टाईम. एका ठराविक पिरियडनंतर झाडाची फळं का बरं खाली पडतात, फुलं का बरं खाली पडतात सुकून, बरोबर ना. सबस्टन्सेस लाईक रेझिन्स म्हणजे आपण म्हणतो हे जे
डिंक, राळ किंवा गम बघा, डिंक हे जे आहेत ना आर गिवन आउट ऑफ द प्लांट बॉडी. आता मी तुम्हाला म्हटलं ना, हे डिंक वगैरे जे असतं बघा, याच्यातून येत असतं, या झाडामधून चीक वगैरे येत असतो, रबर ट्रीमधून बघा चीक येतो. हे काय, एक प्रकारचं त्याचं एक्सक्रिशनच आहे, बरोबर की नाही. एक्सक्रिशन इज अ सिम्पलर प्रोसेस इन प्लांट्स दॅन इन ॲनिमल. आता मला सांगा, प्लांट्समध्ये ही जी एक्सक्रिशन प्रोसेस असते ही खूप सिम्पल असते, कारण प्लांटमध्ये काय असतं माहिती, असं कोणतं स्पेशल ऑर्गनच नसतं त्यामध्ये की असं एक्सक्रीट करण्यासाठी. असं काही स्पेशल ऑर्गन नसतं जसं आपल्यामध्ये असतं बघा. आपल्यामध्ये स्पेशल ऑर्गन आहे, आपल्यामध्ये पूर्ण एक एक्सक्रिशनची एक सिस्टमच दिलेली आहे, पण तशी प्लांटमध्ये नसते. देर इज नो स्पेशल ऑर्गन ऑर सिस्टम फॉर एक्सक्रिशन इन प्लांटमध्ये असं काही नसतं बघा. गॅसेस सबस्टन्सेस आर गिवन आउट बाय डिफ्युजन. आता वनस्पतींमध्ये जे काही गॅसेस वगैरे होतात, तर हे वायुरूप पदार्थ जे असतात ते कसे बाहेर टाकले जातात, तर डिफ्युजनच्या पद्धतीने बाहेर टाकले जातात, बरोबर ना. डिफ्युजन ही जी पद्धत आहे ना, या पद्धतीने बाहेर टाकले जातात. मोस्ट ऑफ द वेस्ट सबस्टन्सेस ऑफ प्लांट्स आर स्टोर्ड इन व्हॅक्युलस ऑफ लीफ सेल्स अँड फ्लावर्स, फ्रूट अँड बार्क ऑफ द स्टेम. तर आता काय सांगतात ते बघा, की जे काही मोस्ट ऑफ द वेस्ट मटेरियल असतं ना प्लांटमध्ये, ते स्टोअर कुठे होतं माहिती आहे का. ते जे व्हॅक्युल्स असतं ना, त्याचं जे व्हॅक्युल्स ऑफ लीफ सेल, म्हणजे जे रिक्तिका असते ना, व्हॅक्युल्स आपण बघितलं होतं बघा मागे, 8वीमध्ये बघितलं होतं, 8मध्ये बघा ते सगळं शिकलो होतो आपण, व्हॅक्युल्स वगैरे. तर हे जे व्हॅक्युल्समध्ये असतं ना, तर पानामध्ये जे व्हॅक्युल्स असतं ना, लीफ सेल्समध्ये, त्या सेलमध्ये जे व्हॅक्युल्स असतं ना, त्यामध्ये ते स्टोअर केलेलं असतं, किंवा फ्लॉवरमध्ये स्टोअर असतं, किंवा फ्रूटमध्ये स्टोअर असतं, किंवा बार्क ऑफ द स्टेममध्ये स्टोअर असतं, त्या स्टेममध्ये, सालीमध्ये स्टोअर केलेलं असतं. का बरं असं केलेलं असेल या निसर्गाने, या सृष्टीने, कारण का हे काही काळानंतर पडून जातं, बरोबर की नाही. काही काळानंतर पडल्यामुळे हे टाकाऊ पदार्थ, हे वेस्ट मटेरियल त्यात साठल्यामुळे ते टाकाऊ पदार्थ पण ॲटोमॅटिकली गळून पडतात. लक्षात आलं ना, म्हणजे ते पण झाडांमध्ये, प्लांट्समध्ये राहत नाही फार काळ. आफ्टर सम टाईम दिस पार्ट्स फॉल ऑफ, त्या काही काळानंतर हे खाली पडतं. सम अदर वेस्ट मटेरियल आर स्टोर्ड इन ओल्ड अँड वॉर्न झायलम. पण ते म्हणतात की काही जे असतं ना, ते टाकाऊ पदार्थ जे असतात ना, ते झायलम इन फॉर्म ऑफ रेझिन, झायलममध्ये स्टोअर केलेलं असतं, जे असतं ना झायलम. मग ते कशाच्या स्वरूपात बाहेर पडतं, ते डिंक असतो बघा, डिंकाच्या राळच्या स्वरूपात ते असं बाहेर पडतं. मग सम वेस्ट मटेरियल ऑल्सो गिवन आउट थ्रू रूट्स इन टू द सराउंडिंग सॉल. आणि काही वेस्ट मटेरियल जे असतं ना, हे रूटमध्ये पण स्टोअर्ड असतं, म्हणजे मुळांमध्ये पण स्टोअर्ड असतं. मग ते काय केलं जातं, मुळांवाटेच आजूबाजूची जी जमीन आहे का, त्या जमिनीमध्ये काय केलं जातं, ते सोडून दिलं जातं. लक्षात आलं का. चला तर पुढे जाऊयात. आशा करते समजलं असेल या ठिकाणी. बघा मित्रांनो, या ठिकाणी काय दिसतंय तुम्हाला बघा, हा डिंक असा असतो. तुम्ही बघितला आहे की नाही मला माहीत नाही, पण तुमच्या आईबाबांना विचारला, त्यांनी तर एकदम याचीच गम स्कूलमध्ये आम्ही यूज केलेला आहे. आणि हा बघा, हा चीक असतो, हा रबर ट्रीमधून चीक असा जमा केला जातो. मग त्यापासून हे वेगवेगळ्या प्रकारचे तुम्ही जे इरेझर वापरतात की, ते इरेझरसुद्धा यापासूनच बनलं जातं, किंवा हे जे टायर वगैरे बनतात ते त्यापासूनच बनतात. चला तर बघूयात. ऑब्झर्व युअर मदर व्हाईल शी कट्स एलिफंट फूड. आता एलिफंट फूड म्हणजे ते सुरण माहिती आहे का तुम्हाला, ते सुरणाला एलिफंट फूड असं म्हटलं जातं. और ॲरम लिव्ज, ॲरम लिव्ज म्हणजे ते अळूची पानं, ते पण माहीत असेल तुम्ही, खातात बघा. सुरण पण खाल्लं जातं आणि अळूची पानं पण खाल्ली जातात. तर तुमच्या एक लक्षात येतं का, अळूची पानं शक्यतो सुरण खूप कमी घरात खाल्लं जातं, पण अळूची पानं तर खूपच जास्त खाल्ली जातात. तर मला सांगा, ह्या अळूच्या पानांमध्ये खाताना तुम्हाला काही जाणवतं का. आई दरवेळेस अळूच्या पाण्या बनवतात, काहीतरी स्पेशल त्यामध्ये टाकत असते भाजी बनवताना. एक तर कांदा घालते, नाही तर चिंच घालते, गूळ घालते, बरोबर की नाही. का घालते, कारण तुम्ही जर अळूची पानं जर तशीच खाली तर बघा तुमच्या घशामध्ये असं खवखवल्यासारखं होतं की नाही, घशामध्ये असं टोचल्यासारखं होतं. तर हे का होत असतं मला सांगा बरं. किंवा आता बघा, युअर हँड्स मे ऑल्सो बिगिन टू इच इफ यू ट्राय टू कट दोज लिव्स. तुम्ही ते पानं जर असे डायरेक्टली विळीने चिरायचा प्रयत्न केला ना, तर त्याने सुद्धा तुमच्या हाताला असं इचिंग होतं. वाय डज दिस हॅपन, हे का होतं, ट्राय टू फाइंड आउट, हे शोधण्याचा प्रयत्न करा. आस्क युअर मदर व्हॉट शी डज टू प्रिव्हेंट द इचिंग. तुमच्या आईला विचारा, जेव्हा ती अळूची पानं अशी डायरेक्टली कट करत असते, चिरत असते त्या विळीने किंवा सुरीने, ती काय करते, किंवा त्याची भाजी वगैरे बनवते त्यावेळेस त्याच्यामध्ये ती काय टाकते. काय केलं जातं माहिती का, हे सुरण वगैरे कापताना ना, हाताला अगोदर थोडंसं तूप किंवा तेल लावलं जातं. आणि वेगवेगळे आणखी काही वेगळे प्रकार असेल तर आईला विचारून बघा तुम्ही, पण तेल वगैरे शक्यतो चोळलं जातं. का, इन सम प्लांट्स, कारण काय असतं माहिती का, काही प्लांट्समध्ये वेस्ट मटेरियल जे असतं ना, ते प्रेझेंट असतं. कोणत्या फॉर्ममध्ये, इन द फॉर्म ऑफ क्रिस्टल ऑफ कॅल्शियम ऑक्झलेट. तर कॅल्शियम ऑक्झलेटच्या क्रिस्टल फॉर्ममध्ये ते
वेस्ट मटेरियल त्यामध्ये स्टोर्ड असतं, जसं की अळूच्या पानांमध्ये असतं, सुरणमध्ये असतं. दे आर कॉल्ड रॅफाइड्स. आता हा प्रश्न पेपरला असतो, रॅफाइड्स कशाला म्हणतात. तर रॅफाइड्स कशाला म्हणतात की जे काही काही प्लांट्समध्ये वेस्ट मटेरियल प्रेझेंट असतं तर कॅल्शियम ऑक्सलेटच्या क्रिस्टल फॉर्ममध्ये असतं, तर त्यालाच काय म्हटलं जातं, रॅफाइड्स म्हटलं जातं. ॲज दे आर निडल शेप. आणि त्या रॅफाइड्सचा शेप कसा असतो, निडलसारखा असतो, सुईसारखा असतो. आणि मग सुईसारखे असल्यामुळे ऑब्वियस आहे ते काय होणार, आपल्या हाताला आपण ज्यावेळेस असं चिरतो त्यावेळेस काय होणार, आईच्या हाताला ते असं टोचलं जातं, बरोबर ना, खाज येते. मग दे प्रिकल अँड कॉज इरिटेशन. मग ते काय होतं, असं टोचल्यामुळे काय होतं, त्याची खाज सुटते, प्रिकल करतं, त्याने इरिटेट करतं स्किनला. म्हणून काय केलं जातं, आपण प्रिकॉशन घेतो. सम वेस्ट मटेरियल किंवा भाजी बनवताना मग त्यामध्ये कांदा टाकतो किंवा मग चिंच घालतो, गूळ घालतो, बघा नेहमी अळूचं फतफदं करता त्यामध्ये हे घातलं जातं. सम वेस्ट मटेरियल ऑफ प्लांट्स आर युजफुल टू ह्युमन्स फॉर एक्झाम्पल. पण काही वेस्ट मटेरियल हे मानवासाठी कसे असतात, उपयुक्त असतात, बरोबर ना. जसं की गम, जसं की हा डिंक, बघा हा उपयुक्त असतो. रेझिन्स असतात, राळ असते ती. लॅटेक्स ऑफ रबर, आता ही चीक असतो हा, तो उपयोगाचा असतो. लक्षात आलं. चला तर पुढे जाऊयात. चला तर मित्रांनो बघूयात आपण एक्सक्रेशन इन ह्युमन बिंग. आता ह्युमन बिंगमध्ये, मानवामध्ये कसं एक्सक्रेशन होतं, उत्सर्जन कसं होतं मला सांगा बरं. आता हे तर माहितीच आहे आपल्याला, बरोबर की नाही. उत्सर्जन कसं होतं, आपण युरिन पास करत असतो, लॅट्रिन करत असतो, बरोबर ना. हे तर उत्सर्जन, पण ही प्रोसेस कशी होते ही आपल्याला बघायची. आपल्याला इथे बघा, विच वेस्ट मटेरियल आर प्रोड्यूस इन अवर बॉडी थ्रू मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटी. आता ही जी मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटी होती, म्हणजे आपण जी चयापचय क्रिया होत असते, याच्यातून कोणतं वेस्ट मटेरियल तयार होतं. हाऊ डज द प्रोसेस ऑफ एक्सक्रिशन टेक्स प्लेस इन ह्युमनमध्ये, मानवामध्ये ही एक्सक्रिशनची प्रोसेस कशी, उत्सर्जनची क्रिया कशी होते हे बघणार आहोत आपण. बघा, देर आर डिफरंट ऑर्गन सिस्टीम इन ह्युमन बॉडी टू ब्रिंग अबाउट द डिफरंट लाईफ प्रोसेस. आता मला सांगा, आपली जी ह्युमन बॉडी आहे हे आपण सगळं 8th स्टँडर्डमध्ये 7th स्टँडर्डमध्ये बघितलेलं आहे. कृपया जर तुम्हाला आठवत नसेल तर SSK दर्शनच्या 8th स्टँडर्डचे चॅप्टर लर्न करून घ्या. 10-10, 20-20 मिनटाचे आहेत, खूप इझिली समजून जातील. 7th स्टँडर्डचे चॅप्टर बघून घ्या, कारण तो जर सिलेबस तुमचा क्लिअर झाला माइंडमध्ये तर तुम्हाला हे समजायला खूप इझी जाणार आहे. त्यामुळे, आणि खूप इंटरेस्टिंग आहे. सायन्स हे इतकं इंटरेस्टिंग आहे, सायन्समध्ये थोडा इंटरेस्ट घ्या, कारण तुम्हाला 12th पुढे कंटिन्यू सायन्सच आहे आणि खूप इंटरेस्टिंग आहे, आपल्याशीच रिलेटेड आहे. त्यामुळे सगळ्यांनी बघा जाऊन. आणि SSK दर्शनच्या चॅनलवर प्रत्येक पार्ट एक अभ्यास म्हणून पेपरला द्यायचं म्हणून नका बघू फक्त तुम्ही, तर एक आपल्याला समजून घेण्यासाठी बघा फक्त, की इझिली समजून जाईल तुम्हाला ते. बघा, देर आर डिफरंट ऑर्गन सिस्टीम इन ह्युमन बॉडी टू ब्रिंग अबाउट द डिफरंट लाईफ प्रोसेस. आता ह्युमन बॉडीमध्ये, आपल्या मनुष्य मानवी शरीरामध्ये हे वेगवेगळ्या क्रिया होण्यासाठी काय होतं, वेगवेगळ्या डिफरंट ऑर्गन सिस्टीम काय करत असतात, काम करत असतात, बरोबर का नाही. आपली लाईफ प्रोसेस चालू ठेवण्यासाठी अशी एकच ऑर्गन सिस्टीम असते का, नाही. सच ॲज अ डायजेस्टिव्ह सिस्टीम, म्हणजे डायजेस्टिव्ह सिस्टीम पण असते. बघा तुम्ही 8th स्टँडर्ड 7th स्टँडर्ड 8th स्टँडर्डमध्ये जाऊन बघा, ती शिकवली आहे मी तिथे. डायजेशन, फूडसाठी डायजेशन ऑफ फूडचं डायजेशन करण्यासाठी डायजेस्टिव्ह सिस्टीम असते. रेस्पिरेटरी सिस्टीम असते, म्हणजे जी श्वसन संस्था असते ती पण मी तुम्हाला शिकवलेली आहे. फॉर रेस्पिरेशन, श्वसन संस्था ही श्वासोच्छवासासाठी काम करत असते, बरोबर की नाही. अशा वेगवेगळ्या संस्था असतात आणि यामध्ये वेगवेगळे ऑर्गन सगळे सहभागी असतात, काम करत असं एकत्र मिळून. द प्रोसेस ऑफ डायजेशन लिडिंग टू एनर्जी प्रोडक्शन इन अँड इम्पॉर्टंट प्रोसेस ऑफ आवर बॉडी. आता हे डायजेशनचं मेन काम काय असतं माहिती का, डायजेशन सिस्टीमचं, की एनर्जी प्रोड्यूस करणं. कारण हे डायजेशन सगळं होतं, याच्यातून काय मिळते, एनर्जी मिळते, ऊर्जा मिळते, आपली वाढ होते. आणि त्या ऊर्जेचा यूज करूनच आपली वाढ होत असते आणि आपण काम करत असतो. आपण रोज जेवण का घेतो, शरीराला ऊर्जा मिळण्यासाठीच ना. आपण जेवण जर घेणं बंद केलं तर आपल्याला काय होतं, थकान महसूस होते अशी, बरोबर ना, एकदम थकवा येतो. मग अशी तो थकवा येतो, तो काय होतो, कारण ऊर्जा कमी पडते, आपली एनर्जी कमी पडते. मग डायजेशन सिस्टीम सगळ्यात महत्त्वाचं काम काय करत असते, एनर्जी प्रोड्यूस करत असते बॉडीला. वेरेस वेस्ट मटेरियल आर फॉर्म ड्युरिंग दिस प्रोसेस. आणि या प्रोसेसमध्ये काय होतं, मग डायजेशन सिस्टीमच्या ही एनर्जी तयार करता करता काही वेस्ट मटेरियल पण तयार होत असतं यामध्ये. रिमूव्हल ऑफ दिस वेस्ट फ्रॉम द बॉडी इज व्हेरी इम्पॉर्टंट. मग हे वेस्ट मटेरियल बॉडी तसंच ठेवून चालेल का, नाही, याचं रिमूव्हल होणं फार महत्त्वाचं असतं, बरोबर का. इट इज एक्सक्रिटरी सिस्टीम. आणि ही जी काम करते ना, मग शरीरातून, बॉडीमधून हे टाकाऊ वेस्ट मटेरियल बाहेर टाकण्याचं काम जी सिस्टीम करते ना, तर त्या सिस्टीमला नाव आहे एक्सक्रिटरी
एक्सक्रिटरी सिस्टीम, जशी डायजेशन सिस्टीम आहे, रेस्पिरेटरी सिस्टीम आहे, तशीच एक्सक्रिटरी पण काय आहे, एक उत्सर्जनसुद्धा एक संस्था आहे. ही सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे. दॅट कॅरीज आउट दिस फंक्शन, हे काम करत असते. आता मला सांगा यामध्ये कोणते कोणते पार्ट्स येतात हे आपण बघणार आहोत. एक्सक्रिटरी सिस्टीममध्ये द ह्युमन एक्सक्रिटरी सिस्टीम कन्सिस्ट ऑफ अ पेअर ऑफ किडनीज. खूप मोठा रोल परफॉर्म करते किडनीला इतकं सिम्पल नका समजू. मग ही पेअर असते किडनीची. या ठिकाणी बघा दिसते तुम्हाला किडनीची पेअर असते बघा, ही पेअर ऑफ किडनी असते. पेअर ऑफ युरेट्रस असतं, म्हणजे मूत्रवाहिनीची जोडी असते. पेअर ऑफ युरेट्रस, आता बघा पेअर ऑफ युरेट्रस हे बघा दिसलं का तुम्हाला, ह्या 2 नलिका असतात. ही किडनीची 2 जोडी, ह्या 2 नलिका, ह्या इकडनं इकडं देणार, इकडनं इकडं देणार, बरोबर ना. आपलं जे काही असतं युरिन वगैरे ते किंवा वेस्ट मटेरियल. द युरिनरी ब्लॅडर, तिसरा असतो युरिनरी ब्लॅडर. मग हे सगळं इथं येतं आणि ह्या युरिनरी ब्लॅडरमध्ये येऊन साठतं आपलं युरिन वगैरे. बघा इथे 1/2 लिटर युरिन इथे येऊन साठतं. आणि चौथा असतो तो युरेथ्रा. चौथा असतो काय, युरेथ्राचा समावेश इथं असतो बघा. युरेथ्रा म्हणजे जिथून आपण युरिन पास करतो तो पोर्शन, बरोबर. Urine is formed by kidneys by separating the waste and unwanted excess substances from the blood. Urine is formed. आता याच्यामध्ये काय होतं की युरिन इज फॉर्म बाय द किडनीज. आता किडनी काय करत असते, सेपरेट करत असते वेस्ट आणि अनवॉन्टेड जे असतं ना ब्लडमध्ये, ते सेपरेट करते आणि युरिन तयार करून युरिन इकडे सेंड करत असते खाली ब्लॅडरमध्ये आणि ते पास करत असते. हे काम किडनी करत असते. समजलं या ठिकाणी. चला तर मित्रांनो बघूयात आपण या ठिकाणी. आता ही किडनी ह्या किडनी कुठे असतं माहिती आहे का तुम्हाला, बॅक साईडला. आपला जो पाठीचा मणका असतो ना, आपल्या पोटाच्या ॲब्डोमेनच्या बॅक साईडला पाठीचा जो मणका असतो ना, त्याच्या एका बाजूला एक आणि दुसऱ्या बाजूला दुसरी अशा पद्धतीने असतात. आणि एकदम छोट्या अशा, तुम्हाला घेवड्याचं बी माहिती का, त्या घेवड्याच्या बियांसारखा त्यांचा शेप असतो बघा. अशा असतात त्या, अशी असते त्या, शेप तसा असतो त्यांचा बघा. घेवड्याची बी तर अशीच असते, बरोबर की नाही. आता बघा हे कसं असतं, इथे बघा त्यामध्ये काय असतं, इन्फेरियर वेना केवा असतो, इथं ॲडर्नल ग्लँड असते, इथं एक असते, ही 2 आहे बघा. इथं एक वृक्क, एक मेडुला आहे, म्हणजे आतला भाग दिलेला. हा कॉर्टेक्स म्हणजे हा बाहेरचा भाग दिलेला आहे बघा. हे युरेटर, ब्लॅडर, युरेथ्रा, रेनल व्हेन दिलेली इथे, म्हणजे शिर दिलेली त्यांनी ती. आता बघा इथे रेनल आर्टरी दिली, धमणी दिलेली बघा. ही धमणी आहे, ही वेन आहे, ही शिर आहे बघा. ही ब्ल्यू कलरची ॲडर्नल ग्लँड आहे. हे बाहेरचा भाग दिलेला आहे आणि हा आतला भाग दिलेला आहे बघा. ही किडनी आतमध्ये अशी असणार आहे, लक्षात आलं का. ही बघा ही आतमध्ये अशी असणार आहे, रेनल आर्टरी अशी असते, व्हेन अशी असते. आतल्या बाजूने ही कॉर्टेक्स बघा. कॉर्टेक्स म्हणजे हा बाहेरचा भाग दिलेला आहे इथं. आता रेनल कॅप्सूल हे दिलेलं आहे बघा. इथं संपुट हे दिसेल तुम्हाला. आतमध्ये हे असं पिरॅमिड असतात बघा. द 2 bean shaped kidneys are situated one on either side of the vertebral column. ते काय सांगितलं की 2 अशा हे असतात, बीन्सच्या शेपमध्ये किडनीज असतात आणि त्या कुठे असतात, व्हर्टिब्रल कॉलम असतो ना आपला, म्हणजे जो पाठीचा मणका असतो ना आपला, पाठीचा कणा असतो ना, त्याच्या प्रत्येक बाजूस असतात, एक इकडे. आणि कुठे असतात, द पोस्टिरियर साईड ऑफ द ॲब्डोमन. तर ते ॲब्डोमन जे आहे ना, आपलं पोट आहे ना, त्याच्या मागच्या बाजूस असतात, पाठीमागच्या बाजूस असतात. आलं का लक्षात. द फंक्शनल युनिट ऑफ द किडनी, त्याचं फंक्शनल युनिट काय आहे, दॅट परफॉर्म द बेसिक फंक्शन ऑफ फिल्ट्रेशन. आता तुम्हाला कोणी पण विचारलं किडनीचं बेसिक फंक्शन काय आहे, द फंक्शनल युनिट ऑफ द किडनी दॅट परफॉर्म द बेसिक फंक्शन ऑफ फिल्ट्रेशन, फिल्टर करत असते ती, इज कॉल्ड अ नेफ्रॉन. त्यालाच काय म्हणतात की नेफ्रॉन असं म्हणतात. आणि हे जे फिल्टर करत असतं ना, ते नेफ्रॉन करत असतात. किडनीमध्ये सगळ्यात जास्त काय असतात, जसं म्हणजे आता बघा आपल्या डोक्यामध्ये काय असतं, ब्रेनमध्ये काय असतं, न्यूरॉन्स असतात. सगळ्यात छोटा जो युनिट असतो त्याला न्यूरॉन म्हणतात. जसं किडनीमध्ये जो सगळ्यात छोटा युनिट असतो ना, त्याला नेफ्रॉन म्हणतात. मग नेफ्रॉन किती असतात माहिती का, प्रत्येक किडनीमध्ये नेफ्रॉनची संख्या किती आहे माहिती का, 10 लाख इतकी असते. 10 lakhs इतके नेफ्रॉन्स असतात. आणि हे नेफ्रॉन काय काम करतात, फिल्ट्रेशनचं काम करत असतात. म्हणजे आता तुम्हाला एक विचारलं कोणी, सपोज आपण असं काही दारू वगैरे पिणारा व्यक्ती असेल खूप, तर काय खराब होईल त्याचं किडनी खराब नाही होत, कारण किडनी काम काय करत असते, फिल्ट्रेशनचं. म्हणजे किडनी उलट काही आलं ना त्यातून खराब, तर ते फिल्टर करत असते, चांगलं करण्याचा प्रयत्न करत असते. खराब का होतं माहिती का, लिव्हर खराब होत असतं. पहिला अटॅक जो होतो ना, तो लिव्हरवर होत असतो. म्हणजे हे बॉडीमध्ये जे अमोनिया वगैरे तयार होतं, युरिया वगैरे, युरिक ॲसिड तयार होतं ना, याचा फर्स्ट अटॅक आहे ना, तो याच्यावर होतो,
आपल्या लिव्हरवर होतो आणि तिथून तो पाठवला जातो ते अमोनिया वगैरे इकडे किडनीकडे. मग किडनीतील नेफ्रॉन्स काय करतात, त्याला फिल्टर करण्याचं काम करतात आणि जे खराब आहे ना ते युरिन मार्फत पाठवून देतात बाहेर. इच नेफ्रॉन हॅज अ कप लाईक. आता नेफ्रॉन कसा असतो, कपसारखा असतो प्रत्येक नेफ्रॉन किती असं 10 लाख असतात एका किडनीत. आणि बघा प्रत्येक नेफ्रॉन हा कपसारखा असतो. थिन वॉल्ड अप्पर पार्ट कॉल्ड, तर त्याच्या वरच्या बाजूला काय म्हणतात, बोमन्स कॅप्सूल म्हणतात. म्हणजे बोमन्स हे बघा इथं दिसतंय तुम्हाला बोमन कॅप्सूल, असं कपसारखं असतं प्रत्येक नेफ्रॉनच्या समोर, त्याला बोमन कॅप्सूल असं म्हटलं जातं. आणि द नेटवर्क ऑफ कॅपिलरीज इन इट इज कॉल्ड द, त्याच्यामध्ये जे नेटवर्क असतं केशिकांचं, आपण म्हणतो ना ब्लड केशिकांचं, कॅपिलरीजचं, बरोबर ना, छोट्या छोट्या असतात कॅपिलरीज, केसांसारखे असतात. बघा तुम्ही मागच्या वर्षी मी शिकवलेलं आहे ते कॅपिलरीज, त्यांचं काय असतं, त्याच्यामध्ये जाळं असतं, तर त्यालाच काय म्हणतात, ग्लोमेरुल्स म्हणतात. काय म्हणतात, ग्लोमेरुल्स. म्हणजे हा जो कप असतो ना नेफ्रॉनचा, या कपमध्ये काय असतात, बाहेर पातळ 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 असं रक्तकेशिकांचं काय असतं, केसासारख्या रक्तकेशिकांचं जाळं असतं, त्याला ग्लोमेरुल्स असं म्हणतात. हे बघा या ठिकाणी दाखवलेलं आहे ग्लोमेरुल्स. द युरिया प्रोड्यूस्ड इन द लिव्हर. आता लिव्हर म्हणजे यकृतमध्ये जी युरिया तयार होते, मी तुम्हाला म्हटलं बॉडीमध्ये आपण जे खातो त्याच्यामध्ये घातक पदार्थ असतात, हार्मफुल, युरिया असते, अमोनिया असतो, बरोबर, युरिक ॲसिड असतं. हे सगळं तयार कुठं, प्रोड्यूस कुठं होतं, लिव्हरमध्ये. आणि लिव्हरमधून कुठे येतं, कम्स इन टू द ब्लडमध्ये येतं. वेन द युरिया कंटेनिंग ब्लड कम्स इन टू द ग्लोमेरुल्स. आणि हे जे युरियाने भरलेलं रक्त ज्यावेळेस ह्या ग्लोमेरुल्समध्ये येतं त्यावेळेस काय होतं, इट इज फिल्टर्ड, त्यावेळेस ते फिल्टर्ड केलं जातं थ्रू इट्स कॅपिलरीज. त्याच्यामध्ये ज्या कॅपिलरीज असतात का रक्तकेशिका, त्यांनी काय केलं जाते, ते स्वच्छ केलं जातं, फिल्टर केलं जातं. अँड युरिया अँड द अदर सिमिलर सबस्टन्सेस आर सेपरेटेड फ्रॉम इट. फक्त गाळलं जातं बरं का, स्वच्छ नाही केलं जात, गाळलं जातं, म्हणजे असं फिल्टर केलं जातं. खराब मटेरियल वेगळं काढलं जातं आणि स्वच्छ मटेरियल वेगळं ठेवलं जातं. मग कॅपिलरीज अँड युरिया अँड अदर सिमिलर सबस्टन्सेस आर सेपरेटेड फ्रॉम इट. मग ते काय केलं जातं, स्वच्छ एका बाजूला काढलं जातं आणि खराब एका बाजूला काढलं जातं, सेपरेट केलं जातं. बघा मित्रांनो या ठिकाणी बघा आता, वॉटर मॉलिक्युल्स अँड स्मॉल मॉलिक्यूल ऑफ सम अदर सबस्टन्सेस कॅन क्रॉस द सेमी प्रिएम्बल मेम्ब्रान्स ऑफ बोमन्स कॅप्सूल. आता यामध्ये काय सांगितलं त्यांनी, की जे काही वॉटरचे मॉलिक्युल्स असतात, म्हणजे पाण्याचे रेणू असतात किंवा इतर स्मॉल मॉलिक्युल्स, बाकीच्या सबस्टन्सचे स्मॉल मॉलिक्युल्स असतात, तर ते काय केले जातात, की ह्या जे बोमन्स कॅप्सूलचं हे जे पारपटल आहे ना, बरोबर की नाही, तर यामधून काय केले जातात, हे सेमी प्रिएम्बल मेम्ब्रान्समधून काय केले जातात, बाहेर पाठवले जातात. म्हणजे बाहेर पडतात, ते एकदम बारीक छोटे असतील तर ते त्यातून पण बाहेर पडतात. दिस सोल्युशन ॲक्युमुलेटेड इन द कॅव्हिटी ऑफ बोमन्स कॅप्सूल पासेस इन टू द ट्युम्युलर पार्ट ऑफ द नेफ्रॉन. मग नंतर काय केलं जातं माहिती का, तर हे नेफ्रॉन नलिकेमध्ये, नेफ्रॉनच्या याच्या ट्यूबमधून हा बाकीचा जे उरलेलं असतं ना, हे सोल्युशन हे याच्यामधून, ह्या कॅव्हिटी, या नलिकेमधून बाकीच्या पाठवलं जातं. जे पाणी वगैरे असतं ना ते पुन्हा याचं जे छोटं पारपटल असतं त्याला छिद्री असतात, त्याच्यातून बाहेर पडतं आणि रक्तात मिक्स होऊन घेतं. आणि जे वेस्ट मटेरियल असतं ना, जे खराब असतं ना, कॅव्हिटी असतात ना, ते ह्या ट्यूबमधून, या नेफ्रॉनच्या ट्यूबमधून इकडे येतात. हिअर मॉलिक्युल्स ऑफ वॉटर अँड सम अदर युजफुल सबस्टन्सेस आर रिॲब्झॉर्ब इन टू द ब्लड. आणि जे मॉलिक्युल्स बाहेर पडले ना वॉटरचे किंवा अदर युजफुल सबस्टन्सेसचे, ते रिॲब्झॉर्ब झाले, ब्लडमध्ये पुन्हा रिॲब्झॉर्ब झाले आणि ब्लडमध्ये मिक्स होऊन गेले. आणि युरिन इज फॉर्म द रिमेनिंग सोल्युशन. आणि बाकीच्या याचं काय झालं, युरिन फॉर्म झालं, म्हणजे लघवी तयार होऊन जाते त्याची. द युरिन इज कॅरीड बाय द युरेटर्स अँड स्टोर्ड इन द युरिनरी ब्लॅडर. मग युरिन काय केली जाते, कॅरी केली जाते ह्या युरेटर्समधून, ह्या नलिकांमधून. ही दिसते की इथे या ठिकाणी बघा, ह्या युरेटर्समधून ती कॅरी केली जाते आणि ह्या ब्लॅडरमध्ये काय केली जाते, ती स्टोर्ड केली जाते. आफ्टरवर्ड युरिन इज गिवन आउट थ्रू द युरेथ्रा. मग ह्या युरेथ्रामधून काय केली जाते, युरिन ही बाहेर टाकली जाते आफ्टरवर्ड. पण आता ही कशी टाकली जाते, त्यांनी सांगितलं की द युरिनरी ब्लॅडर इज अ मस्क्युलर. आता युरिनरी ब्लॅडर हा जो पार्ट आहे ना, हा युरिनरी ब्लॅडर, याला मूत्राशय आपण म्हणतो. हे जे मूत्राशय असतं हे मस्क्युलर पार्ट आहे, म्हणजे स्नायुमय, बरोबर की नाही. तर त्यामुळे स्नायुमय असल्यामुळं काय झालं, इट इज अंडर कंट्रोल ऑफ नर्व्स. त्यामुळे ते चेतासंस्थेच्या, नर्व्ह सिस्टीमच्या, म्हणजे आपल्या ब्रेनमध्ये जी नर्व्ह सिस्टीम आहेत ना आपल्या, याच्या अंडर कंट्रोलमध्ये. म्हणजे आपण आपली लघवी खूप वेळ आपण
आपल्या इच्छेप्रमाणे काय करू शकतो, कंट्रोल करू शकतो, बरोबर का नाही. एका ठराविक टाईम पिरियडमध्ये आपण ती कंट्रोल ठेवू शकतो, आपला तिच्यावर कंट्रोल आहे. हेन्स वी आर एबल टू कीप कंट्रोल ऑर युरिनेशन, त्यामुळे आपला या संस्थेवर नियंत्रण आहे. दो द किडनीज आर मेन ऑर्गन ऑफ एक्सक्रिशन इन ह्युमन बिंग्स. मग कधी पण कोणीही विचारला प्रश्न तर ह्युमन बिंग्समध्ये एक्सक्रिशनसाठीचा महत्त्वाचा जो ऑर्गन आहे तो कोणता आहे, तर किडनी आहे. किडनी हा खूप मोठं काम करत असतो. हा ब्लडमध्ये फिल्ट्रेशनचं काम करत असतो आणि फिल्टर करून जे काही खराब मटेरियल, वेस्ट मटेरियल आहे ते कुठे पाठवून देतो, तो ह्या युरेटर्समधून, म्हणजे ज्या मूत्रवाहिन्या आहेत त्याच्यातून पाठवून त्या ब्लॅडरमध्ये स्टोअर करतो आणि युरेथ्रा थ्रू तो बाहेर पास आउट करत असतो. आणि जे काही चांगलं मटेरियल आहे ते पुन्हा तो काय करत असतो, जे वॉटर मॉलिक्युल्स असतात किंवा हे स्मॉल मॉलिक्युल्स असतात, अदर सबस्टन्सेसचे, ते पुन्हा ब्लडमध्ये काय करत असतो, ह्या सेमी प्रिएम्बल मेम्ब्रान्समधून बोवेन्स कॅप्सूलच्या पुन्हा ब्लडमध्ये मिक्स करून देत असतो. लक्षात आलं या ठिकाणी. तर चला आता बघूयात पुढे. द राईट किडनी इज स्लाइटली लोअर पोझिशन दॅन द लेफ्ट. आता हा पण प्रश्न पेपरला विचारलेला जाईल. राईट किडनी जी असते ना आपली, ती थोडीशी खाली असते, खालच्या बाजूला असते बघा. ही राईट किडनी थोडीशी खाली सरकलेली असते याच्यापेक्षा, लेफ्टपेक्षा. का बरं, तर या बाजूला आपलं काय असतं, लिव्हर असतं, बरोबर ना. तर लिव्हरच्या पेक्षा थोडासा मग लिव्हरची जागा जाऊन थोडीशी खाली सरकलेली असते. मग एक थोडी खाली असते स्लाइटली आणि एक थोडीशी वर असते पोझिशन. इच किडनी हॅज अप्रॉक्सिमेटली 10 lakhs नेफ्रॉन्स. मी तुम्हाला काय सांगितलं, याचा एक छोटा युनिट असतो तो नेफ्रॉन असतो. याच्यामध्ये किती असतात किडनीमध्ये, तर 10 lakh नेफ्रॉन असतात प्रत्येक याच्यामध्ये. द अप्रॉक्सिमेटली 5 liter ऑफ ब्लड, अप्रॉक्सिमेटली आपल्यामध्ये किती असतं, 5 liter ब्लड असतं, विच इज प्रेझेंट इन नॉर्मल हेल्दी पर्सन बॉडी. जो हेल्दी पर्सन असतो त्याच्यामध्ये किती लिटर ब्लड असतं, तर 5 liter ब्लड असतं आपल्या बॉडीमध्ये. इज फिल्टर्ड बाय द किडनीज. तर किडनीद्वारे हे ब्लड काय केलं जातं, फिल्टरेशनचं काम केलं जातं आणि जे काही हार्मफुल सबस्टन्सेस आहे ते गाळले जातात आणि ते युरिनमार्फत बाहेर पाठवले जातात. अबाउट 400 times एव्हरी डे. आणि दिवसातून 400 वेळेस ते रक्त फिल्टर्ड केलं जातं. म्हणजे किडनी किती मोठा रोल परफॉर्म करते बघा. आपल्याला माहीतसुद्धा नाही बॉडीच्या आतमध्ये किडनी दिवसभर किती काम करते. आपण थोडंसं काम केलं तरी आपल्याला थकवा येतो. किडनी जन्मापासून मृत्यूपर्यंत दिवसभरात रोज 400 वेळेस तिचं काम चालूच आहे, तिला कधीच आराम नाही आहे, बरोबर ना. आपण काही असं चुकीचं खाल्लं वगैरे, इव्हन आपण छोटंसं आपण म्हणतो ना स्लो पॉयझन जरी घेतलं ना, तर हे पॉयझनसुद्धा ब्लडमधलं फिल्टर करण्याचं काम किडनी करते. खूप मोठ्या प्रमाणावर जर ते झालं तर थोडासा तिला पण हार्म होतो. कारण काय होतं, पहिला अटॅक होतो तो लिव्हरवर होतो ना, लिव्हर खराब होऊन जातं त्या पॉयझनने. मग ते लिव्हरवर अटॅक झाल्यानंतर काय होतं, मग किडनीला पण थोडासा हार्म पोचतो. पण किडनी शक्यतो काय करते, ते पॉयझन स्वच्छ करण्याचंच काम करत असते. जर तसं पाहिलं तर आपण रोज स्लो पॉयझन घेतोच आहे ना अन्नपदार्थातून, हे स्लो पॉयझनच आहे. मग ते साफ करण्याचं काम किडनी करत असते. Thus every day the kidney filter about 190 liters of blood from which about 1 to 1.9 liter of urine is formed. ते काय म्हणतात की हे किडनी ना जवळपास रोज 190 लिटर रक्त गाळते अशी, आणि ज्याच्यामधून 1 to 1.9 म्हणजे 1 ते जवळपास 1.9 म्हणजे 2 लिटर मूत्र तयार करते. कळलं का. खराब पदार्थ बाहेर काढून गाळून 1 ते 2 लिटर मूत्र म्हणजे युरिन तयार होत असतं. आणि द रिमेनिंग लिक्विड इज रिअब्झॉर्ब्ड. आणि बाहेर बाकीचं जे असतं ना ते पुन्हा रिअब्झॉर्ब होऊन रक्तामध्ये शोषलं जातं. समजलं या ठिकाणी किडनी किती मोठा रोल परफॉर्म करत असते. चला तर आपण पुढे जाऊयात. बघा मित्रांनो, आता पुढचं आहे डायलिसिस. आता डायलिसिसची गरज का पडते, आता सगळ्यात महत्त्वाचं मी सांगते मित्रांनो, आपल्याला जेव्हा दिलेलं असतं ना हे बॉडीमधले सगळे ऑर्गन हे 1 टाईम असतात फक्त, बरोबर ना. ते एकदा खराब झाल्यानंतर पुन्हा त्याला चॅलेंज नाही आहे. ते म्हणजे ते मग डॉक्टरच्या अंडर ऑब्झर्वेशनमध्येच आपलं लाईफ सारू राहतं जर ते एकदा खराब झाले तर. म्हणून त्यांची काळजी आपण घ्यायची असते. त्यांना जास्त काम करायला लागेल. आता किडनीला मला सांगा, आपण खूप जास्त फास्ट फूड खाल्लं तर खूप जास्त मोठ्या प्रमाणावर काय जाणार आहे आतमध्ये, असे हार्मफुल सबस्टन्सेस जाणार आहे. त्यामुळे किडनीला जास्त काम करावं लागणार. ऑलरेडीच ती 400 टाईम रक्त काय करत असते, ब्लड काय करत असते, फिल्टर करत असते. मग तिला अजून काम करावं लागणार आहे. लिव्हर सगळेच ऑर्गन काय करत असतात, काम करत असतात. म्हणून जर आपण साधा आहार घेतला, साधा आहार म्हणजे कसं, एकदम असं भाजी पोळी, फलाहार, दही, ताक, बरोबर ना, लोणचं, पापड, घरगुती आहार असा. आणि दिवसातून 2दाच जेवण करायचं, सकाळी संध्याकाळी नाश्ता करायचा फक्त मध्ये, बस हलकं घ्यायचं. असं जर आपण लाईफस्टाईल आपण जर ठेवली
तर आपल्या बॉडीमध्ये ऑर्गन्सला जास्त काम नाही करावं लागणार आणि जास्त काम नाही करावं लागल्यामुळे ते काय होणार नाही, कामावर येणार नाही. म्हणजे ते मग आपण जोपर्यंत लाईफ आहे आपलं तोपर्यंत ते पण स्वस्त आणि मस्त राहतील. व्यायाम केला आपण, एक्सरसाइज केली, बरोबर ना, प्राणायाम केलं, रोज त्यांना ऑक्सिजन दिला तर ते एकदम तंदुरुस्त राहतील. मग आता बघा डायलिसिसची गरज का पडते, डायलिसिसची गरज का पडते आता मला सांगा. आपल्याला कळलं इथे की किडनी किती मोठा रोल परफॉर्म करत असते आणि किडनीचं किती मोठं काम आहे. म्हणजे किडनी जर बंद पडली ना तर आपल्याला मृत्यू येऊ शकतो, कारण मग किडनीच काम करणं बंद करेल तर ब्लड फिल्टर कसं होणार. ब्लड जर फिल्टर नाही झालं तर हार्मफुल सबस्टन्सेस आपल्या बॉडीत साठून राहणार आणि एक दिवस आपल्याला मृत्यू येणार, बरोबर की नाही. म्हणजे इतका मोठा रोल परफॉर्म करते. मग डायलिसिसची गरज का पडते, कारण काय होतं, किडनीच काम करायचं बंद करते. ज्या लोकांना डायलिसिसची गरज पडते ना त्यांची किडनीच काम करायचं बंद करते. त्यामुळं काय होतं, हे हार्मफुल सबस्टन्सेस काय होतात की बॉडीमध्ये साठायला लागतात. मग ते हार्मफुल सबस्टन्सेस आहे ना हे असं बाहेरचा आपण म्हणतो ना की याचा उपयोग करून, कृत्रिम आपण म्हणतो ना की उपकरणाचा वापर करून काय केलं जातं की ते बाहेर काढले जातात. याला म्हणतात डायलिसिस. बघा, द एफिशियन्सी ऑफ किडनीज कॅन बी ॲडव्हर्सली अफेक्टेड बाय इंजुरी. ते म्हणतात की किडनीला काही इंजुरी झाली, इन्फेक्शन झालं, डिक्रीजेस ऑफ ब्लड सप्लाय, ब्लड सप्लायचं कमी झालं तर किडनी खराब होते, बरोबर ना. इन केस दिस हॅपन्स अँड एक्सेस ऑफ टॉक्झिक, मग यामुळे काय होतं, किडनी तिचं काम करणं थोडं कमी करते, बरोबर ना. मग काय होतं, एक्सेसचे टॉक्सिस असतात ना सबस्टन्सेस, जे विषारी टाकाऊ पदार्थ असतात ना ते बॉडीमध्ये जास्त साठायला लागतात. मग याचा परिणाम काय होतो, आपल्याला मृत्यू येऊ शकतो. लीड टू डेड इफ किडनी फेल. नायट्रोजियस वेस्टेज आर सेपरेटेड फ्रॉम द ब्लड विथ द हेल्प ऑफ मॅनमेड मशीन. जर किडनी फेल झाली तर मग हेच वेस्ट मटेरियल काढण्यासाठी, सेपरेट करण्यासाठी ब्लडमधून तर मॅनमेड मशीन जे असतं त्याला डायलिसिस म्हणतात. तर या मशीनचा वापर करून हे करावं लागतं. म्हणजे ब्लड साफ करायचं, फिल्टर करायचं काम रोज हे या मशीनचा वापर करून करावा लागतो. दिस प्रोसेस ऑफ सेपरेटिंग द नायट्रोजस वेस्ट फ्रॉम ब्लड विथ द हेल्प ऑफ दिस मशीन कॉल्ड डायलिसिस. मग ह्या डायलिसिस या प्रोसेसचा, मशीनचा वापर करून हे सेपरेट केलं जातं. नायट्रोजस जे वेस्ट मटेरियल असतं ना ब्लडमधून ते ह्या मशीनचा वापर करून, याला डायलिसिस म्हणतात. अबाउट 500 ml ऑफ ब्लड इज सेंट ॲट वन टाईम थ्रू दिस मशीन. या मशीनमध्ये एका वेळेस फक्त 500 ml इतकं ब्लड पाठवलं जाऊ शकतं, बरोबर ना. आणि प्युरिफाईड ब्लड इज इन्फ्युज्ड इनटू द बॉडी ऑफ द पेशंट. आणि जे प्युरिफाईड ब्लड असतं ना ते पुन्हा काय केलं जातं, शुद्ध करून त्या पेशंटच्या बॉडीमध्ये पुन्हा काय केलं जातं, सोडलं जातं. बघा हे किती खर्चिक होऊन जातं. तसं जर आपल्याकडे, हे तर फ्रीमध्येच आहे ना, फक्त आपल्याला त्याची काय आहे, आपण अवेअर नाही आहे त्या बाबतीत, म्हणून आपल्याला त्याची अशी किंमत नाही आहे, बरोबर ना. असं जर नीट समजून घेतलं तर आपल्याला आपल्या बॉडीमधल्या प्रत्येक ऑर्गनची व्हॅल्यू समजेल की किती व्हॅल्युएबल आहे ते, म्हणजे ज्याची व्हॅल्यूच होऊ शकणार नाही इतके आहेत ते महत्त्वाचे. म्हणून आपण काय घेतली पाहिजे, त्यांची काळजी घेतली पाहिजे. बघा दिवसभरात किडनी किती करते, 190 लिटर ब्लड साफ करत असते. आणि या मशीनमध्ये किती होतं बघा, फक्त 500 ml ब्लड त्याच्यामध्ये काय होऊ शकतं, एका वेळेस क्लीन होऊ शकतं, म्हणजे फिल्टर होऊ शकतं. आलं लक्षात. म्हणजे मशीन आणि नॅचरल यामध्ये किती फरक आहे हे समजलंच असेल तुम्हाला. चला तर या ठिकाणी आपला चॅप्टर आपण इथे म्हणजे हा पार्ट आपण या चॅप्टरचा इथे फिनिश करत आहोत आणि हा कंप्लीट झालेला आहे. पुन्हा भेटूया न्यू पार्टसोबत, पार्ट 3मध्ये. रिमेनिंग चॅप्टर पार्ट 3मध्येच कवर करत आहोत आपण. पण तत्पूर्वी जर तुम्ही, एक विनंती आहे, चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकनचं बटन जरूर दाबा. कारण बेल आयकनचं बटन दाबल्याशिवाय आमचे नवनवीन व्हिडिओज किंवा जे तयार झालेले व्हिडिओज आहेत ते आपल्यापर्यंत पोहोचू शकणार नाही. तेव्हा कृपया बेल आयकनचं बटन दाबा आणि ऑल क्लिक करा. चला तर भेटू न्यू पार्टसोबत. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, सुखी राहा, आनंदी राहा. धन्यवाद मित्रांनो. चॅप्टरचा रिमेनिंग पार्ट 3मध्ये कवर करण्यात आलेला आहे. त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. कृपया ती फॉलो करावी.